बघा, हा एक पॉईंट महत्वाचा, मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडलने जे 3 लॉ मांडले होते महत्वाचे, तीन लॉ मेंडलने मांडले. पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स. मेंडल proposed 3 basic law. First law of dominance, law of segregation आणि लॉ ऑफ इंडिपेंडन्स. आता आपल्याला एक एक लॉ पाहायचा की मेंडलनं काय सांगितलं की लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये कोणकोणते पॉइंट क्लिअर केले, लॉ ऑफ सेग्रेशन मध्ये कोणते पॉइंट क्लिअर केले आणि लॉ ऑफ इंडिपेंडन्स मध्ये कोणते पॉइंट क्लिअर केले. आता आपल्याला पहिल्या पॉइंट मध्ये हे पाहणं आहे की लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगितलं. आता इथून इथपर्यंत पहा, स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स. डॉमिनंटचे स्टेटमेंट कोणकोणते की डॉमिनन्स लॉ मध्ये कोणते स्टेटमेंट सांगितले. आता पहा, व्हेन टू होमोझायगस म्हणजे दोन होमोझायगस. आता तुम्हाला दोन शब्द बार बार येते की हा एक शब्द आला की होमोझायगस आणि दुसरा एक शब्द आला हेटेरोझायगस. आता होमोझायगस मीन्स सिंगल आणि हेटेरोझायगस मीन्स मिक्स. मीन्स व्हॉट, टू ऑर मोर. डॉमिनन्स मध्ये काय आहे, डॉमिनन्स मध्ये दोन होमोझायगस आहे म्हणजे टू प्युअर लाईन आहे, सेम प्लॅन परंतु कशा आहे, प्युअर लाईन. कशा पद्धतीचा, हा एक झाड आणि हे दोन प्युअर लाईन. म्हणजे पहिल्यामध्ये लक्षात आलं की व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअली, वैयक्तिक, इंडिव्हिज्युअली म्हणजे काय, वैयक्तिक, विथ वन और मोर सेट म्हणजे एक पेक्षा अधिक त्याच्यामध्ये काय राहणार आहे, सेट राहणार आहे. एक पेक्षा अधिक त्यामध्ये सेट राहणार आहे. ऑफ कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर, यालाच काय म्हणलं गेलं की कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर. क्रॉस द अलील. आता हे जे दोन होमोझायगस आहे हे क्रॉस होणार आहे. कशाला क्रॉस होणार आहे, अलील. आता अलील अगोदरही तुम्हाला मी बार बार सांगितलं होतं की अलील्स म्हणजे काय. अलील्स म्हणजे काय आहे की टू और मोर डिफरंट जीन म्हणजे वेगवेगळा जीन ते काय होणार आहे की कॅरेक्टर दॅट अपियर इन मध्ये, कशामध्ये, इन F1 आर डॉमिनन्स. यालाच काय म्हणलं गेलं की आर डॉमिनन्स असं म्हणलं गेलं. अँड those which do not be appears in F1 are recessive. आता अगोदर तुम्हाला या गोष्टी क्लिअर केल्या की डॉमिनन्स कशाला म्हणायचं आणि रेसेसिव्ह कशाला म्हणायचं. डॉमिनन्स दॅट कॅरेक्टर इज लाईक अपीअरन्स, recessive that appearance into F1 with recessive character. पहिल्यामध्ये काय की तुम्हाला पहिल्या पॉइंट मध्ये हे लक्षात आलं की लॉ ऑफ डॉमिनन्स लक्षात आला. लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये काय लक्षात आलं की स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स व्हेन टू होमोझायगस इंडिव्हिज्युअली विथ वन और मोर सेट, त्याच्यामध्ये एक किंवा एक पेक्षा अधिक सेट राहणार आहे त्याला काय म्हणलं आपण, कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर आर क्रॉस दॅट अलील्स फॉर्म मध्ये राहणार आहे. नंतर दॅट अपीअरन्स इन F1 डॉमिनन्स म्हणजे कोणता अपीअरन्स राहणार आहे, हे आता महत्त्वाचा पॉइंट आहे. अपीअरन्स इन F1 डॉमिनन्स इतका भाग F1 ला अपीअरन्स राहणार आहे. which do not appear in
F1 इज रेसिसिव्ह. याच्यामध्ये की F1 दॅट डज नॉट बी रेसिसिव्ह. आता तुम्हाला सांगितलं की या डॉमिनन्स लॉ मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. डॉमिनन्स लॉ मध्ये F1 जनरेशन डॉमिनंट मध्ये अपीअर्स राहतं, स्वरूपात राहतं, परंतु की which do not be appearance in F1 are recessive. याच्यात काय आहे की F1 does not be appear in recessive. हे 3 पॉइंट लक्षात आले तुम्हाला. डॉमिनंट्स मध्ये तो होमोझायगस इंडिव्हिज्युअली आहे, वन ऑर मोर सेट ऑफ कॅरेक्टर कॉन्स्ट्रक्टिंग. दुसरं काय की F1 दॅट appear. त्याच्यामध्ये काय राहणार आहे, डॉमिनंट्स मध्ये F1 appear राहणार आहे. त्याच्यानंतर which do not appear is F1 is recessive. recessive मध्ये F1 appear नाही. तर त्याच्यानंतर दुसरा लॉ म्हणजे लॉ ऑफ डॉमिनंट लक्षात आला. आज दुसरा लॉ ऑफ सेग्रेशन. लॉ ऑफ सेग्रेशन मध्ये काय म्हणाला, स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रेशन. सेग्रेशनचं स्टेटमेंट काय. आता लक्षात घ्या सेग्रेशनचं स्टेटमेंट काय की द लॉ स्टेट दॅट when hybrid is F1 form of gamete is allele. याच्यामध्ये काय होणार आहे की allele काय होणार आहे की फॉर्म होणार आहे. allele फॉर्म होणं म्हणजे काय होणार की 2 or more gene express that express from each other. एकमेकांमध्ये काय होणार आहे, जीन जे आहे ते काय होणार आहे की एक्सप्रेस होणार आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे, जीन एक्सप्रेस होणार आहे परंतु कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर दॅट इज होमोझायगस. आता याच्यामध्ये काय होणार आहे, जीन दॅट एक्सप्रेस बट इज F1 character is gamete formation to be is allele form. Alleles form that 2 or more form is gene is expressed externally that other is entering is different formation of gamete. Gamete जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. त्याच्यामध्ये की स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रेशन. Law of segregation when hybrid is F1 formation from is gamete. म्हणजे F1 hybrid याच्यामध्ये फॉर्मेशन होणार आहे आणि F1 hybrid ज्यावेळेस याच्यामध्ये फॉर्मेशन होईल त्याच्यामध्ये की alleles फॉर्म होणार आहे आणि वेगळे जे आहे की डिफरंट गॅमेट यामध्ये डायरेक्टली तयार होणार. म्हणजे आता लॉ ऑफ सेग्रेशन मध्ये एक पॉइंट तुमच्या लक्षात आला. लॉ ऑफ सेग्रेशन मध्ये कोणता पॉइंट आला की गॅमेट्स फ्रॉम इनटू डिफरंट कशा पद्धतीने गॅमेट फॉर्मेशन होणार आहे, डिफरंट पद्धतीचे गॅमेट फॉर्मेशन होणार आहे. त्याला आपण काय म्हणलो, लॉ ऑफ सेग्रेशन. आता तिसरा जो लॉ आहे तर तिसऱ्या लॉ मध्ये काय आहे, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असाइनमेंट. म्हणजे हा जो लॉ आहे इंडिपेंडेंट, त्याचा अर्थ कसा आहे की इंडिपेंडेंटली फॉर्मेशन करतो किंवा इंडिपेंडेंटली कॉम्प्युट. आता 3 लॉ मध्ये आपण 2 लॉ तुम्हाला समजले किंवा 2 लॉ बद्दल आपण डिटेल मध्ये पाहिलं. 2 लॉ मध्ये काय काय पाहिलं की आता पहिला मुद्दा समजून घ्या, मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स इज 3 बेसिक. हे 3 लॉ आहे. 3 लॉ मधून पहिल्याचं नाव तुम्ही काय पाहिलं, लॉ ऑफ डॉमिनन्स पाहिलं. दुसऱ्याचं नाव काय पाहिलं, लॉ ऑफ सेग्रेशन पाहिलं. तिसऱ्याचं नाव काय पाहिलं, लॉ ऑफ इंडिपेंडन्स पाहिलं. आता त्याच्यामध्ये पहा लॉ ऑफ डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये काय सांगितलं की 2 होमोझायगस इंडिपेंडंट विथ 1 or more set constructing character. त्याच्यामध्ये काय राहणार आहे, कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर राहणार आहे. कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर कशा पद्धतीने राहणार आहे, क्रॉस बिटवीन इनटू alleles is. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे ना, that appears in F1 are dominants which do not appears in F1 recessive.
लॉ ऑफ सेग्रेगेशन मध्ये काय सांगितलं आहे ना, लॉ ऑफ स्टेटमेंट ऑफ लॉ segregation. The law state when is F1 hybrid from gametes that alleles. Segregation law is order in gamete formation in difference. Law independence. Law of independence मध्ये काय राहणार, त्याच्यामध्ये दोन्ही पण डिपेंडेंट, याच्यामध्ये डिपेंड्स नाही. Another lecture into test cross and back cross and test cross. आता या दोन्ही मध्ये आपल्याला पाहिजे बॅक क्रॉस का म्हणतो आणि टेस्ट क्रॉस का म्हणतो, दोन्ही मध्ये आपण डिफरन्स लक्षात घ्यायचा. आता डिफरन्स लक्षात घेताना बघा की दोन्हीकडे काही गोष्टी आहेत की इट इज क्रॉस F1 प्रोजेनी. इथं सुद्धा it is a cross of F1 progeny. आता F1 progeny दोन्हीकडे म्हणजे बॅक क्रॉस मध्ये सुद्धा आहे आणि टेस्ट क्रॉस मध्ये सुद्धा आहे. दोन्हीकडे सुद्धा काय कॉमन प्रोजेनी, बॅक क्रॉस मध्ये सुद्धा आणि टेस्ट क्रॉस मध्ये F1 progeny. इथं काय with any of parent. इथे फक्त किती पॅरेंट आहे, एनी पॅरेंट, कोणत्याही पॅरेंटला हा क्रॉस करणार. आता एक्झाम्पल मध्ये काय आहे की एक्झाम्पल काय F1 टॉल, F1 टॉल प्युअर टॉलला क्रॉस करणार. इथं काय F1 टॉल क्रॉस प्युअरली टॉल. एक्झाम्पल समजून घ्या. हा झाला आपला F1 प्रोजेनी. आता F1 प्रोजेनी म्हणजे कोणती राहील आपली, कॅपिटल टी स्मॉल. हा झाला F1 प्रोजेनी. हा क्रॉस कोणाकोणाला करून राहिला, नंबर 1 टॉल, हा झाला टॉल. नंबर 2 कॅपिटल टी स्मॉल, स्मॉल टी स्मॉल, म्हणजे या ठिकाणी त्याला क्रॉस कोणाला केलं, टॉल. या ठिकाणी क्रॉस कोणाला केलं, हे बघा या दोघांना क्रॉस कोणाला केलं, टॉल. आणि इथं सुद्धा काय केलं, क्रॉस कोणाला केलं, ड्रॉप. म्हणजे एनीवन, फक्त एकाला साकार करणार आहे, क्रॉस करणार आहे, म्हणजे तो का झाला आपला बॅक क्रॉस. एक तर काय करेल, तो टॉलला क्रॉस करेल किंवा ड्रॉप क्रॉस करेल. F1 प्रोजेनी. इकडे बघा की टेस्ट क्रॉस मध्ये कसं आहे की इट इज क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी कॉमन विथ होमोजेनियस रेसेसिव्ह पॅरेंट. होमोजेनियस रेसेसिव्ह पॅरेंट. इथं काय एनी ऑफ द पॅरेंट, म्हणजे एकच पॅरेंट, एनी ऑफ द पॅरेंट, एकच पॅरेंट. इथं काय की इट इज अ क्रॉस of F1 progeny with homozygous recessive parent. Homozygous म्हणजे काय, that is pure. आता हा काय झाला, F1 टॉल, F1 टॉल. आता F1 टॉल मध्ये काय, F1 प्रोजेनी. आता F1 प्रोजेनी मध्ये काय होणार आहे, कॅपिटल टी स्मॉल. एक्झाम्पल मध्ये पहा, प्युअरली ड्रॉप, दॅट इज होमोझायगस इज प्युअरली ड्रॉप, क्रॉस बिटवीन इज अ प्युअरली ड्रॉप. बघा टेस्ट क्रॉस मध्ये काय की इट इज अ क्रॉस ऑफ F1 प्रोजेनी, होमोझायगस अँड रिसेसिव्ह पॅरेंट. आता एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय ना, लक्षात घ्या. F1 टॉल क्रॉस करून राहिला
purely drop. That is example capital T small t into small t small t. हे कशा पद्धतीने क्रॉस करेल? आता हा झाला F1 प्रोजेनी क्रॉस बिटवीन होमोझायगस मीन्स प्युअरली इनटू टॉल, म्हणजे लहान झाडाला हा काय करायला क्रॉस करायला. अथवा कशाला की इट इज युज्ड टू टेस्ट द होमोझायगस अँड हेटेरोझायगस, दोन गोष्टीला होमोझायगसला आणि हेटेरोझायगसला नॅचरली नैसर्गिकरित्या क्रॉस करायला ऑफ हॅबिट. इट इज काइंड ऑफ बॅक क्रॉस, यालाच काय म्हणतो आपण काइंड ऑफ बॅक क्रॉस. मीन्स दॅट F1 progeny cross between hybrid into small t and small t means drop plant. Drop plant is a cross. Both are homozygous and heterozygous. Means single plant into another is hybrid plant, is mixed plant. आता दोन्ही मध्ये फरक पहा. आता तुम्हाला असा क्वेश्चन आला की डिफरन्स बिटवीन बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस, दोन्ही मध्ये फरक बॅक क्रॉस अँड टेस्ट क्रॉस. आता बॅक क्रॉस मध्ये काय आहे आणि टेस्ट क्रॉस मध्ये काय आहे? इट इज अ F1 प्रोजेक्ट as it is written. It is cross between F1 प्रोजेक्ट कॉमन रन. डिफरन्स काय असेल लक्षात घ्या. डिफरन्स काय होणार याच्यामध्ये टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस मध्ये? पहा टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस काय म्हणतो, डिफरन्स तुम्ही इझिली काढू शकता. तुम्ही पहिले घ्या बॅक क्रॉस आणि दुसरे घ्या टेस्ट क्रॉस. नंबर 1 आता बॅक काय काढसान तुम्ही? इट इज एनी वन पॅरेंट. पहिला इट इज बॅक क्रॉस एनी पॅरेंट. म्हणजे लक्षात आलं की बॅक क्रॉस मध्ये काय की एनी पॅरेंट म्हणजे तो पॅरेंट. दॅट एक्झाम्पल समजा तुम्ही ते एक्झाम्पल द्यायचं ठरवलं तर काय राहणार आहे टॉल किंवा ड्रॉप. एक डिफरन्स समजला. दुसरा अधिक भाग 1 नंबर की इट इज टेस्ट क्रॉस. इट इज टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस मध्ये काय आहे की हा आहे होमोझायगस रेसेसिव्ह. म्हणजे काय आहे फक्त इथं होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट आहे. एक्झाम्पल द्या होमोझायगस रेसेसिव्ह मध्ये काय आहे दॅट इज स्मॉल टी स्मॉल. वन एक्झाम्पल म्हणजे फरक लक्षात आला. होमोझायगस रेसेसिव्ह पॅरेंट आणि या ठिकाणी काय आहे की एनी पॅरेंट. दुसरी गोष्ट काय की फरक काय मेजर एक्झाम्पल मध्ये. आता एक्झाम्पल मध्ये सरळ एक्झाम्पल देऊन टाका. हा झाला तुमचा F1 प्रोजेनी. आता F1 प्रोजेनी मध्ये काय टॉल इनटू स्मॉल टी स्मॉल. या ठिकाणी 2 नंबर लक्षात घ्या की small t into small, if that is drop plant, that is both are means is a tall into is a